झी मराठी, चर्चा ही होणारच. एम.जी. शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली इथं बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आली. यावेळी विद्यार्थी स्वयं तुरस्कर यांनी शिवगर्जना सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. स्वागत व प्रास्ताविक जिनमती नांदणे यांनी केलं. शिवजयंती साजरी करण्यामागील उद्देश त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. विद्यार्थी मनोगतात अथर्व पाटील व आरोही चौगुले यांनी शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास ओघवत्या भाषेत मांडला. पूर्वा पांडवीनं गड आला पण सिंह गेला या विषयावर आधारित प्रभावी व बहारदार कथाकथन सादर केलं. अध्यापक मनोगतात विजय काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धा, कुशल प्रशासक, प्रजाहित दक्ष शासक होते असं प्रतिपादन केलं. आपल्या मर्यादित सैन्याच्या बळावर त्यांनी बलाढ्य सत्तेला आव्हान देत मराठा साम्राज्याची स्थापना केली व लोककल्याणकारी राज्य उभं केलं असं त्यांनी सांगितलं. अध्यक्ष मनोगतात प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र आजही समाजाला प्रेरणादायी असल्याचं नमूद केलं. स्त्रियांना न्याय व सन्मान, सर्वधर्म समभाव आणि प्रजाजनांच्या कल्याणाला प्राधान्य देणं हे त्यांच्या राज्यकारभाराचं वैशिष्ट्य होतं. स्वतःचं सुख बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी कार्य करणं हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता असं त्यांनी मत व्यक्त केलं. शिवाजी महाराजांच्या विचारांचं आपल्या जीवनात आचरण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई, व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी, अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली गोटुरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केलं. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे. याच्या लग्नाच्या गडबडीत होता. तानाजीला वाटले महाराज आणि आई साहेब यांना लग्नाला बोलवावे म्हणून शेलार मामाला बरोबर घेऊन लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आले. शिवराय म्हणाले, आम्ही काय राहावे ते लग्नाला येऊ शकणार नाही, कारण की आम्ही जतने कोंढाण्याची कामगिरी जाणार आहोत. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि म्हणाला, महाराज तानाजी जिवंत असताना जीवाच्या कामगिरीसाठी आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. स्वराज्याच्या कल्याणासाठी तानाजीने आपल्या मुलाचे लग्नही बाजूला ठेवले आणि तानाजी व सूर्याजी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन कोंढाण्याच्या कामगिरीसाठी निघाले. उत्तम संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मुघलांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. तोरणा, सिंहगड, कोंढाणा यांसारखे बळकट किल्ले मिळवले. अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब यांसारख्या बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. मित्रांनो, आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की राजा शिवछत्रपती कोण, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये, रक्तामध्ये शिवछत्रपती हे नाव कोरून ठेवते. अरे मित्रांनो, जे वय केल्या बागडण्याचे होते त्याच वयात माझ्या शिवराय यांनी तलवार हाती घेतली. अश्वारोहण, गजारोहण, भाला, चक्र, पट्टा अशा युद्धशत्रू प्रदेशातून त्यांनी निष्ठून जाण्याची कला शिकली. हे सर्व कोणासाठी? तर माझ्या शिवरायांना जाण होती गरीब जनता आणि रयतेचे रक्षण करण्याची, आणि हे शिकवण होती एका वाघिणीची. ती वाघीण म्हणजे ज्यांच्या पोटी शिवराय जन्मले, राजमाता जिजाऊ. आज 300 वर्ष होऊन गेले तरी शिवाजी हे 3 अक्षरी नाव त्रिलोकाला पूर्ण होता. ही बाब साधी नाही. आजही मनामध्ये कितीही अंधार झाला तर माझ्या शिवराय यांचे चारित्र्य हाती घेऊन बघा, मग बघा हा इतिहास कसा भविष्य घडवितो. म्हणूनच मी म्हणतो, आले किती गेले किती, उडून गेला भरारा. आले किती गेले किती, उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. मुलं सुद्धा किंवा पदवीधर सुद्धा डोकं वापरून काम करू शकत नाहीत. अफाट बुद्धिमत्ता होती त्यांच्याकडे. म्हणजे त्यांचं जे तर्कशास्त्र होतं, त्यांचं जे मानसशास्त्र होतं, त्यांचं जे लॉजिक होतं, हे सगळं आपण पाहिलो की त्या काळात. परवा मी सहलीला गेलो होतो रायगडला. सगळ्यात शेवटी गड चढणारा मी होतो आणि सगळे कंटाळ्यासारखं, थकल्यासारखं, हवा आता केव्हा येते आलं वाटतं, आता केव्हा येते आलं वाटतं, आता केव्हा येते. आणि सगळं रस्ता असताना, पायऱ्या असताना आमची अवस्था झाली होती. आणि 300, 350, 350 वर्षापूर्वी आपण जाऊन विचार करा
की सहज वरती जायचे, सहज खाली यायचे, सगळे सैन्य महाराज वगैरे सगळे. लोकांना सांभाळायचं कसं, लोकांना एकत्रित कसं करायचं, लोकांना नजरेची भाषा कशी समजली पाहिजे, आपलं मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे, लोकशाही कशी असली पाहिजे, याची सगळा पाया शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये घातला. आजच्यासारखं न्याय, प्रलंबित न्याय त्यांच्याकडे नव्हता, तात्काळ न्याय होता. आणि ते न्याय देत असताना समोर कोण आहे याचा मुलाहिजा शिवाजी महाराज अजिबात ठेवत नसत. ही अशी गुण महाराजांच्याकडून मरेपर्यंत आपण घेण्यासारखी आहेत की चुकीला चूक आणि खऱ्याला खरं, बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत आणि ताकद ही असावी लागते. आणि ते महाराजांच्याकडे होतं, म्हणून महाराज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती राज्य अजूनही करतात. वरती जन्म झाल्यानंतर एक आख्यायिका आहे की जिजाऊंनी शिवनेरीवरती असणारी शिवाई देवी यांच्याकडं एक प्रार्थना केली होती की मला एक बलवान पुत्र व्हावा, आणि हा पुत्र जन्मला आणि त्यामुळं त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. तोफा कडाडल्या, सनई वाजायला लागले, चौघडे वाजायला लागले, आसमानात आनंदाची उधळण झाली. आणि कारण जिजाऊंच्या पोटी राजा जन्मला. आणि जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांच्यावरती अनेक उत्तम संस्कार केले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व घडवून दिलं. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि त्याची तशी घोडदौड देखील सुरू झाली. शिवाजी महाराज लहानपणापासूनच खोडकर आणि धाडसी स्वभावाचे होते आणि यांना जिजाऊ कायम म्हणजे काय करायच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत. जिजाऊ त्यांना म्हणत, शिवबा, तुझा जन्म सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झालेला नसून गोरगरिबांना, रंजल्या गांजल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. स्वराज्य स्थापन केले आणि प्रजेला निर्भय जगण्याचा मंत्र दिला. त्या अष्टपैलू शिवरायांना मी कोटी कोटी वंदन करते. आजच्या या शिवजयंती उत्सवात मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करून केवळ महापुरुषांचे स्मरण नाही तर आजचा दिवस त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या व्यवस्थापनाला उजाळा देण्याचा दिवस, यांच्या प्रेरणेने आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. सविस्तर माहिती आपल्याला विजी ककडे सर सांगतीलच. पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करून मी माझे स्वागत व प्रस्तावित इथंच थांबवते. धन्यवाद.